गोदावरी नदीत उतरून मनसेनं आंदोलन सुरू केलेलं आहे। त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय। नाशिकमधली ही दृश्य आहेत। नाशिकमध्ये गोदावरीच्या पाण्यात उतरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। गोदावरी प्रदूषणाबाबत मनसे आक्रमक झालेली आहे। मनसे कार्यकर्त्यांनी गोदावरीत उड्या मारल्या आणि आंदोलन सुरू केलेलं आहे। गोदावरी स्वच्छ झालीच पाहिजे याकरता मनसे कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय। गोदावरीत मनसेचे कार्यकर्ते उतरले आणि गोदावरीचं प्रदूषण पूर्णपणे कमी केलं पाहिजे अशी मागणी करण्यात येते। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, सुवर्णा, नाशिकच्या गोदा प्रदूषणाच्या विरोधामध्ये मनसे आक्रमक झालेले आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांनी आता गोदावरी नदीमध्ये अर्थात रामकुंडामध्ये उड्या घेतलेला आहे। त्याची ही सगळी दृश्य बघतोय। हातामध्ये त्यांच्या पानवेली आहे। या सगळ्या पानवेली, प्रदूषित पानवेली ज्या आहे त्या पाण्यामध्ये वाहून येतात। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि भाविक जे आहे ते या पाण्यामध्ये स्नान करत असतात। मात्र हे सगळं पाणी जे आहे ते प्रदूषित आहे। न्यूज 18 लोकमतने देखील हे प्रदूषित पाणी असल्याचे अनेक दाखले, अनेक पुरावे जे आहे ते आपल्या बातम्यांच्या माध्यमातून दाखवलेले होते। आणि आता मात्र आपल्याला हे कार्यकर्ते जे आहेत ते अशा पद्धतीनं ही दृश्य बघतोय। अशा पानवेली घेऊन, हातामध्ये पानवेली घेऊन हे बाहेर पडताय। पाण्यामध्ये हे सगळे पदाधिकारी जे आहे ते उड्या मारताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिकच्या रामकुंडावरती मनसेचं हे आगळं वेगळं अनोखं आंदोलन जे आहे ते सुरू आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील या सगळ्या प्रदूषित पाण्यावरून आक्रमक झालेले होते। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हे अनोखं आंदोलन जे आहे ते केलेलं आहे। काही पदाधिकारी आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। काय मागणी तुमची आहे आणि का हे आंदोलन केलं जातं? निश्चितच एखादा आंदोलन झाल्यावर त्याचा इम्पॅक्ट म्हणून आपल्याला त्याचे परिणाम पाहायला मिळतात। पण ही निर्दयी नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन यांनी काल नदीला पाणी सोडून ही परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न केला, तरी परिस्थिती लपत नाहीये। ज्या गोदामाईला, जी दक्षिण वाहिनी आपली गोदामाई आहे, जी दक्षिण गंगा आहे, तिला अतिशय वाईट परिस्थितीत करण्याचं काम या शासनाने, नगरपालिकेने केलंय। त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही उड्या मारल्या होत्या या ठिकाणी। आपण बघतोय अशा पद्धतीचं आंदोलन सुरू आहे। काही आणखी आंदोलनकर्ते आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण हे बघतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्याचे प्रदेश पदाधिकारी दिनकर पाटील, आपण पाण्यामध्ये उड्या मारलात, काय मागणी? महाराष्ट्र शासन आणि नाशिक महापालिका हे दोन्हीही या गोदावरी पवित्र व्हावी, प्रदूषणमुक्त व्हावी त्याच्याकडे लक्ष देत नाही। त्यासाठी आमचं आंदोलन आजपासून सुरू झालेलं आहे। आमचं आंदोलन सिंहस्थ कुंभा मेळा येईपर्यंत जर नद्या प्रदूषणमुक्त केल्या नाही तर आमचं आंदोलन चालू राहणार। 2 वर्ष आमचं आंदोलन चालू राहणार। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा ध्यास आहे की नाशिक शहरामधील ही गोदावरी नदी आहे, ही गोदावरी नदी स्वच्छ झाली पाहिजे, प्रदूषण मुक्त झाली पाहिजे। माननीय राजसाहेबांनी मला तसे आदेश दिले की गोदावरीची जी परिस्थिती बघता की हे भ्रष्ट अधिकारी असं सांगताय की हे शुद्ध पाणी आहे आणि आम्ही त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन हे पाणी पाजल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जोपर्यंत गोदावरी स्वच्छ होत नाही, साफ होत नाही, तोपर्यंत आमचं हे आंदोलन सातत्याने चालू राहणार आहे। अण्णा, पाण्यामध्ये उड्या मारण्याचं नेमकं काय कारण? हे शासनाला आज आम्ही जाग आणण्यासाठी केलंय की आम्ही या पाण्यात उतरलोय। याच्यानंतर संपूर्ण तुम्हाला समजलं पाहिजे की या नद्या आज अतिशय वाईट पाणी आहे, पिण्याजोगं नाही, तरी प्रदूषण मंडळ दाखला देत आहे हे पाणी पिण्याजोगं आहे। सुदाम कोंबडेंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही अख्ख्या अधिकाऱ्यांना हे पाणी पाजणार आहोत आणि त्यांनी ते पाणी पिलं आम्ही समजू की हे प्रदूषण मुक्त झालेली आहे नदी। पुढाऱ्यांचे जे एसटीपी प्लॅन आहे, हे एसटीपी प्लॅनचं जे पाणी आहे हे गोदामाईमध्ये बिना प्रक्रिया करता सोडलं जातं, बरोबर। आणि इथं सगळे पुढारी संगनमत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पडदा सुद्धा फाश करणार आहे की तुमचं जे एसटीपी प्लॅन आहे तुम्ही ते चालवायला घेतलेले आणि त्याच्या मागून तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही भ्रष्टाचार करताय। आपण जर बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नदी साफ करण्यासाठी निधी असतो, तो निधी गेला कुठं? आजही तुम्ही बघा, काल रामरथ म्हणजे प्रभू रामचंद्राचा रथ इथं होता आणि संपूर्ण गोदामाई ही पानवेलींनी भरलेली होती। मग समजा तुम्ही एक विचार करा की इतका पवित्र दिवस असताना सुद्धा ही पानवेली काढली जात नाही, ही शोकांतिक आहे खऱ्या अर्थाने। आणि मी IBN लोकमतचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा विषय पहिल्या दिवसापासून लावून धरलेला आहे।
आपण बघतोय हे नक्की. सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष असतील, प्रदेश पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी पाण्यात उड्या मारलेल्या आहे होय. आणि प्रदूषण मंडळाला जाग यावी, महानगरपालिकेला जाग यावी, यासाठी हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे. नक्की लक्ष्मण, धन्यवाद. आपण ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्याबद्दल. फक्त नाशिकमधली ही गोदावरी नदी नव्हे तर महाराष्ट्रभरातल्या नद्या स्वच्छ व्हाव्यात ही सामान्यांची सुद्धा अपेक्षा आहे.